दुसऱ्याचे दुर्गुण सांगत असला तर तिथं समोर सुद्धा थांबू नये, कारण ते गुण नाही तर आपल्या हृदयात आणि आपल्याला तर आवडीचा छंद आहे. कोणी जर म्हणलं आमच्या अंगाने फार सुंदर गाणं म्हणलं, जाऊ द्या ते गाण्याचं काय आम्हाला माहिती, तू कधी ऐकलं? 7वी 8वीला ते शिकत होता त्यावेळेस ऐकलं, मग ते आता त्याचं वय किती 50, 8वीला त्याचं गाणं ऐकलं त्याच्यावरूनच अजून 50व्या वर्षी त्याच कळायला माहिती म्हणजे आम्हाला गाणं. आपल्या दुर्गुण लोकांची सांगण्यामध्ये इंटरेस्ट, पण शास्त्र असं सांगतं की आवर्जून नसलेल्याही माणसात सद्गुण शोधा, असलेल्या दुर्गुण सद्गुण उघड सांगा, म्हणजे त्या सद्गुणांचा प्रभाव आपल्या हृदयात पडत असतो. आणि महर्षींनी त्या सगळ्या सद्गुणांचं चिंतन करत 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 वर्ष घातलं, संवत्सर घातलं आणि मग लेखणी लिहायला घेतली आणि सप्तकांडात मग वाल्मिकी रामायणाची रचना केली. अगदी सुंदर अप्रतिम लावण्यवती ज्याला म्हणावं अशी रचना अनोखी छंदात निर्माण झाली. जणू काही स्वर्गाचं पुष्प आलंय असं स्वर्गीय पुष्प रचना सप्तकांडात. मग पहिलं कांड लिहिलं राम जन्म लाग सखे बालकांड. राम मोठे झाले. अयोध्या कांड, अयोध्येमध्ये यवराज्याभिषेक ठरला. अयोध्या कांड, जून वनवासात पाठवलं. वनवासात पाठवल्यावर अरण्य कांड आणि अरण्यातून सीतेचं हरण झालं. किष्किंधेमध्ये गेले, किष्किंधा कांड. तिथून हनुमंताची मदत घेतली आणि हनुमंतराय सीता शोधासाठी गेले. सुंदर कांड. सीतेचा शोध घेऊन आले. रावण सांगितला, राम रावणाचं युद्ध जमलं, युद्धकांड. आणि रावणाचं हनन केलं आणि पुन्हा राज्यावर येऊन बसले, उत्तरकांड. अशी सप्तकांडात मग ही सगळी रचना केली. अध्याय रूपी सर्ग निर्माण केले आणि अप्रतिम दिव्य पुष्पासन मानव सृष्टीला देऊन टाकलं. त्या महर्षींचं हे दिव्य चरित्र अनेक पिढ्या आपण वर्णन करत आहोत. पण अप्रतिम लावण्यवती एवढं एक रोज जरी ऐकलं तरी त्याची सुधा गोडी अजून संपली नाही. 7 दिवस रामकथा सांगणारे, 9 दिवस सांगणारे, महिनाभर सांगणारे, आयुष्यभर दरवर्षी वर्षाला 25 कथा करणारे सुद्धा सांगतात. अजून पोट भरलं नाही, मन भरलं नाही, अशी अप्रतिम कथा आहे. काय आदर्श आहे, काय व्यक्तिमत्व आहे. नुसती अनुक्रमणिका बघितली तरी आपल्याला लक्षात येते काय काय आदर्श आहे. महर्षी वसिष्ठ आहे, ब्रह्मर्षी आहे. ज्या वसिष्ठांना ब्रह्मर्षी ब्रह्मवेत्ते पद आहे, ब्रह्म जाणलेलं आहे, त्यांनी पुरोहितम विगर्हित्व म्हणजे अगदी भिक्षुकी स्वीकारली. इक्ष्वाकू वंशाची का ह्या कुळामध्ये रामचंद्र जन्माला येणार आहे. किती घाच्यामध्ये झाले, अहंकार ठेवला नाही. ब्रह्मवेत्ते पदाचा सुद्धा आता रामाची सेवा करणे. ब्रह्मर्षींचं चरित्र काय. महर्षी विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करणारे, राम आणि लक्ष्मणाला अस्त्रविद्या देणारे, एकापेक्षा राजर्षी आहेत. राजा होते, नंतर ऋषी झाले, सगळ्या अस्त्रविद्येत पारंगत आहेत आणि रामाला प्रत्यक्ष 16व्या वर्षी अस्त्रविद्या शिकवणारे हे गुरु, ज्यांचा अधिकार किती सांगू का. रामायणामध्ये आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथ सिंहासनावर आहेत. महर्षी विश्वामित्र आले आणि विश्वामित्र सांगतात, राजा मी तुझ्याकडे एक मागणं घेऊन आलोय. विश्वामित्रांनी काही शब्द घोडायच्या आधी दशरथ सांगतात, महर्षी तुम्ही मागाल ते दिलं, तुम्हाला नाही द्यायचं तर मग आमचं काय. एवढा दशरथाचा सुद्धा आत्मप्रत्यय की हा महर्षी काही मागेल त्रिखंडातलं तर देण्याची ताकद आहे. 100 रुपयाच्या जास्त दक्षिणा मागितली तर आपण देत नाही. आहे का आपली ताकद. दशरथ आहे, महर्षी मागा. आणि महर्षी सांगतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. नवसा सायासाली झालेला 16 वर्षाचा सुकुमार, राजस सुकुमार, नव कंजलोचन कंजमुख कर कंजपद कंजारणम. एवढा कोमल असणारा, नवसा सायासाली यज्ञानी झालेला, म्हातारपणी झालेला आणि
आणि सद्गुणी पुत्र 16व्या वर्षी अनवाणी पायाने युद्धासाठी दुष्टांच्या गुंडांच्या पासून रक्षण करण्यासाठी आपले तरी मायबाप दिले असते. गल्लीत जर भांडण लागलं तर आपली आई सांगते बाळ्या जाऊ नको. आधी म्हणते आपल्या शेजारच्या मुलीला छेडायला तर आमच्या गल्लीचे 2 मित्र गेले, तुझं काही काम नाही, तू बस मध्ये पाठवती. राजा होता, सरळ हृदय कापलं. दशरथ म्हणाला महाराज मी येतो तुमच्या रक्षणासाठी, तुमच्या यज्ञ संरक्षणार्थ मी स्वतः दशरथ माझ्या ससैन्य येतो, पण तुम्ही माझा मुलगा मागू नका. बहिष्ठ प्राण आहे हो, सुकुमार आहे, पण विश्वास